खामगाव घाटपुरी नाका भागातील के संकुलमध्ये राहणारे IT इंजिनियर अभिषेक कलंत्री यांना 12 जून रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन केला व तुमचे DHL सिंग कंपनीमध्ये संशयास्पद पार्सल असल्याचे सांगितले। याबाबत तुम्ही मुंबई नार्कोटिक कंट्रोल ब्युरो विभागात तक्रार करा असेही त्यांनी सांगितले। तक्रार करण्यासाठी स्काइप मोबाईल ॲपचा वापर करा असे सांगितले। त्याने सांगितल्याप्रमाणे कलंत्री यांनी सदर ॲप डाउनलोड केले असता संबंधित अज्ञाताने या ॲपच्या आधारे कलंत्री यांच्या मोबाईलवर स्क्रीन शेअर करण्यास सांगितले व त्याने त्याद्वारे कलंत्री यांच्या मोबाईलचा ऑनलाईन ताबा घेऊन त्या आधारे कलंत्री यांच्या बँक खात्यातून 18,15,246 रुपये इतक्या खात्यात वळती केले। तसेच संबंधित अज्ञात भामट्याने कलंत्री यांच्या क्रेडिट कार्डद्वारे 10 लाख रुपयाचे लोन घेऊन ते पैसे देखील इतर खात्यात वळती केले। अशा पद्धतीने त्याने कलंत्री यांची तब्बल 28,15,246 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केली आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे देशाच्या आरोग्य यंत्रणेला किती सुसज्ज आणि अद्ययावत करतात हे पाहणे जनतेसाठी मोठ्या उत्सुकतेचा आणि मंत्र्यांसाठी आव्हानात्मक विषय ठरला आहे। मात्र त्या अगोदर नामदार जाधव यांच्या समक्ष स्वतःच्या बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे सखोल निदान आणि उपचार करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे। अल्पनागरी भागाचा आणि तब्बल 1400 गावखेड्याचा समावेश असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याचे चित्र आहे। धामणगाव जवळील चामोर्डी कंपनीत झालेल्या स्फोटातील आणखी एक जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। श्रद्धा पाटील असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे। या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। प्रमोद चवारे नावाच्या कामगारावर अद्यापही उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। तर शुक्रवारी जानसा मरसकोल्हे या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये महाभारत सुरू झाले आहे। त्यामुळे राज्यातील या असंवैधानिक सरकारबाबत आम्ही फार काही वक्तव्य करावे असे नाही। लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकविले आहे। या सरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तरुण बेरोजगारांना ज्याप्रमाणे छळ केला, गरिबांच्या हातातील काम हिसकावून घेतले, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राची वाताहत सुरू आहे। त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि या भ्रष्टाचारी जनविरोधी असंवैधानिक महायुती सरकारला राज्यातून हाकलून लावणे हेच आमचे ध्येय आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे। पश्चिम विदर्भातील बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने किमतीवर त्याचा परिणाम जाणवत असून बटाटा, कांदा पाठोपाठ आता टोमॅटोचे दर वाढले आहेत। कांदा, बटाटा किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपये किलो तर टोमॅटो देखील 50 रुपये किलो पर्यंत विकला जात आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी 528 क्विंटल कांद्याची आवक झाली। किमान 900 रुपये तर कमाल 2800 रुपये म्हणजे सरासरी 1800 रुपये दर मिळाला। अकोला बाजार समितीत गुरुवारी सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल दर होता। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ज्वारी खरेदी कमी झाल्याने या जिल्ह्याचे उद्दिष्ट घटवून अकोला आणि अमरावती जिल्ह्याचे 53,500 क्विंटलने उद्दिष्ट वाढवण्यात आले आहे। शासनाकडून आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रबी पणन हंगाम 2023-24 साठी 1,36,000 क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पणन महासंघ देण्यात आले आहे। त्यानुसार राज्यात ज्वारी खरेदी सुरू केली। गेल्या हंगामात पेरा वाढल्याने अधिक ज्वारी खरेदीची शक्यता विचारात घेऊन खरेदीचे उद्दिष्ट 6,83,000 क्विंटलने वाढवून देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला। दरम्यान अकोला व अमरावती जिल्ह्यांना देण्यात आलेले ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले। नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विक्रमी विजयानंतर सत्कार सोहळे सुरू झाले आहेत। मात्र या सत्कार सोहळ्यांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना दूर ठेवले जात आहे। किंबहुना वडेट्टीवार यांना मुद्दाम नियंत्रण केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार धानोरकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 2,60,000 मतांनी पराभव केला। या विक्रमी यशानंतर खासदार धानोरकर यांचे सत्कार सोहळे सुरू झाले आहेत। बल्लारपूर काँग्रेस समितीच्या वतीने 11 तर राजुरा काँग्रेस समितीच्या वतीने 12 जून रोजी धानोरकर यांचा सत्कार सोहळा झाला। या दोन्ही सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले तथा जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते। मात्र या दोन्ही सत्कार सोहळ्यांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना दूर ठेवण्यात आले।
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली. तसंच एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते असे विधान त्यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 240 जागांवर विजय मिळवला. बहुमताचा 272चा आकडा त्यांना गाठता आला नाही. यासाठी त्यांना एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आघाडीच्या सरकारवर टीका करताच बिहारमधील जेडीयू पक्षाने याला उत्तर दिले आहे. जेडीयूने काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील पंतप्रधानांच्या कामगिरीकडे लक्ष वळविले. तसेच खरगे जो आरोप करत आहे त्यावर त्यांनी आधी स्वतःकडे बघावे असे सूचित केले आहे. G7 परिषदेनिमित्त इटलीला दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. मेलोनी यांनी मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केलं. तसेच G7 परिषदेत सहभागी होण्याचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील विनिमय उच्चस्तरीय संवादाबद्दल समाधान व्यक्त केले. या द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक भागीदारीचा प्रगतीचा आढावाही घेतला. तसेच संरक्षण आणि इतर क्षेत्रातही कार्यावर चर्चा केली. या दोन्ही देशांमधील औद्योगिक सहकार्य वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.